नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत विशेष तिळगुळाचे लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे आणि 1 वाटी गूळ। आपण हे दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तीळ भाजून घेऊया। तीळ आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। छान असे आपले तीळ खमंग खरपूस भाजून झालेले आहे। आता आपण हे तीळ थंड करायला बाजूला ठेवूया। आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतले आहे आणि 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। छान असं एकत्रित मिक्स करून घेऊया आणि 2 चमचे पाणी इथे घालायचं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाहीये। आपल्याला गूळ वितळण्यापुरतं इथे आपण पाणी घालत आहोत। मोठ्या गॅसवर आपण गूळ अगोदर वितळून घेऊया। आता गूळ वितळून झालेला आहे। आता मंद आचेवर आपल्याला पाक तयार करायचा आहे। छान असं एकसारखं हलवत राहायचं आहे। पाक झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये पाकाचे 2-3 थेंब घालून घ्यायचे आहे आणि पाकाची छान अशी गोळी तयार होते का ती पाहायची आहे। अजूनही पाकाची गोळी झालेली नाहीये। अजून 1-2 मिनिटे आपण पाक शिजवून घेऊया। पुन्हा एकदा चेक करूया। अजूनही आपला पाक झालेला नाहीये। पुन्हा 2-3 मिनिटे आपण मंद आचेवर पाक शिजवून घेऊया। पाक झाला आहे की नाही हे आपण चेक करूया। छान अशी पाकाची गोळी झालेली आहे, म्हणजे आपला पाक झालेला आहे। आता यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे। हे आपण भाजून घेतलेले तीळ घालून घेत आहोत। 1 चमचा वेलची पूड घालायची आहे। छान असं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून झालेला आहे। इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे। यावर आपल्याला आपल्या सारणाची कढई ठेवायची आहे, जेणेकरून आपलं सारण शेवटपर्यंत गरम राहील। याप्रमाणे गरम पाण्यावर कढई ठेवून घ्यायची आहे। इथे एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे। यामध्ये आता चमच्याच्या साहाय्याने आपण मिश्रण काढून घ्यायचं आहे। आपल्याला लाडू जेवढ्या आकारामध्ये लहान मोठे बनवायचे आहे त्या साईजमध्ये आपण चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे लाडू वळायला आपल्याला सोपे पडतील आणि मिश्रण तोपर्यंत थंड देखील होईल। याप्रमाणे आपण अर्ध मिश्रण काढून घेतलेलं आहे। याप्रमाणे आपण लाडू वळून घेऊया। छान असा आपला लाडू तयार झालेला आहे। तयार झालेला लाडू एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आपण बाकीचे देखील लाडू तयार करून घेऊया। जर हाताला चटके बसत असेल तर तुम्ही इथे थंड पाण्याचा वापर केला तरी चालेल। तेलाचा किंवा तुपाचा इथे वापर करायचा नाही, त्यामुळे हाताला अधिक चटके बसू शकतात। त्यामुळे थंड पाणी तुम्ही हाताला लावून घेऊ शकता। आपले सर्व लाडू तयार झाले आहे। कढईतील शेवटचे मिश्रण देखील अजूनही गरम आहे, म्हणजे शेवटपर्यंत लाडू वळले जातात।
याप्रमाणे आपले सर्व लाडू झालेले आहेत. सुंदर असे आपले लाडू तयार आहे. ही तिळगुळाची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कावेरीज किचन कथाला इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका. रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद.